पालखी सोहळ्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली। यंदा दोन्ही पालख्यांचं पुणेकरांनी दिमाखात स्वागत केले। पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी या स्वागतात सहभागी झाल्या होत्या। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे। माऊलींचा पालखी सोहळा आणि संत तुकोबारायांचा पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये दाखल झालेला आहे। आपल्यासोबत पुण्याच्या महापौर आहेत मुक्ता टिळक। खूप स्वागत आहे जी 24 तासमध्ये। कशा प्रकारे स्वागत करताय, कशा प्रकारे खातिरदारी करताय वारकऱ्यांची? आज पुणे शहरामध्ये लाखो भाविक वारकरी इथे आलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात रंगून निघालेलं आहे असं मला वाटतं। आणि या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या वतीने इथे दोन्ही पालख्यांचं स्वागत केलं, वारकरी दिंड्यांचं स्वागत केलं। वारकऱ्यांसाठी आम्ही 24 तास पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे। अग्निशमक दलाच्या गाड्या तैनात आहेत आणि त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी 24 तास दवाखाना सुद्धा ठेवलेला आहे। शौचालय यावर्षी सर्वात जास्त शौचालय पुणे शहरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये दिसतील, जेणेकरून स्वच्छता राहण्यासाठी त्याचा उपयोग होईल। आम्ही बघतोय महापौर म्हणून पहिल्यांदा स्वागताची संधी म्हणूया की वारकऱ्यांच्या सेवेत प्रत्येकजण आतुर असतो सेवेसाठी। काय भावना आहेत आज प्रथम नागरिक म्हणून पहिल्यांदाच अशा प्रकारे माऊलींचं स्वागत करताय? आज खरोखरच पहिल्यांदा मला माऊलींच्या पालखीचं स्वागत करायला मिळालं। मला अतिशय धन्य वाटतं आहे, कारण गेली 750-800 वर्ष सातत्याने ही जी परंपरा आहे ही परंपरा आपले वारकरी टिकवून ठेवतात आणि या वारकऱ्यांचं दर्शन घेणं म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासारखं आहे अशी माझी भावना आहे। अगदी जाता काय मागताय पुणेकरांसाठी? कारण दोन्ही माऊली किंवा तुकोबा संतांचा मेळा भरलाय पुण्यनगरीमध्ये, काय मागताय त्यांनी? पावसाळ्याचे दिवस आहेत, चांगला जमदार पाऊस पडू दे आणि पुणेकरांना कधीही पाण्याची कमतरता पडू नये अशी मागणी मी विठ्ठलाकडे केली। तर आपण बघतो आहोत की एकूणच की पुण्याच्या महापौर पहिल्यांदाच हा मान मिळालेला आहे, त्यामुळे स्वागत मुक्ता टिळक यांच्या हस्ते पुण्यनगरीमध्ये झालेलं आहे। दमदार पाऊस पुणेकरांसाठी पडण्याची एक इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे। या निमित्ताने व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरचा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।